आपण बघतोय गेले काही दिवस, काही महिने आपण म्हणूया, शेअर बाजार कोसळतोय. शेअर बाजारामध्ये पडझड चालू आहे, चढ उतार तीव्र चालू आहे. त्याची प्रामुख्याने कारण खरं म्हणाल तर असं आहे की आत्ताच एक बजेट येऊन गेलं 1 फेब्रुवारीला, जो मेजर ट्रिगर होता बाजारासाठी. पण त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर आपण असं लक्षात येईल आपल्या की साधारण ऑक्टोबर महिन्यापासनं परदेशीय वित्तीय गुंतवणूकदार, म्हणजे ज्याला आपण FII म्हणतो, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, यांच्याकडनं विक्रीचा सातत्याने मारा होतोय. आणि बेसिकली हे का होतंय, खरं सांगायचं तर आजच्या घडीला किंवा गेल्या काही महिन्यापासून परदेशीय वित्तीय गुंतवणूकदारांना भारतीय बाजारापेक्षा जगातले इतर बाजार हे जास्त परतावा देऊ शकणारे बाजार वाटतायत. थोडे ते जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतायत किंवा लुक्रेटिव्ह वाटतायत, म्हणून परदेशीय वित्तीय गुंतवणूकदार हे भारतातनं पैसा काढून बाहेर त्यांचा पैसा वळवतात. त्याचप्रमाणे दुसरं कारण पण त्याला असं आहे की आपण बघितलं गेल्या काही महिन्यामध्ये घसरणारा रुपया, म्हणजे आता डॉलरच्या तुलनेत रुपया 87-88च्या जवळ गेलाय. हे जे रुपयाचं अवमूल्यन होत आहे दिवसेंदिवस, हे देखील एक प्रमुख कारण आहे शेअर बाजाराच्या पडझडीसाठी. तिसरी गोष्ट, जे आता बजेट आलं, लोक म्हणतात की 12 लाखापर्यंत सूट दिली, मध्यमवर्गीय खुश झाला. आता नक्की बाजार वर जाईल, आणि बाजाराने दुसऱ्या तिसऱ्या दिवशी थोडीशी प्रतिक्रिया दिली होती, बाजार वर देखील गेला होता. पण मी जसं मागेही एकदा म्हटलं होतं की शेअर बाजारला नेहमी कसं असतं, बजेट जर कॉर्पोरेटसाठी फायद्याचं असेल किंवा कॉर्पोरेटला त्याच्यापासून जास्त फायदा होणार असेल, तर बाजार नेहमी खुश होतो, सलामी देतो. जेव्हा तुम्ही मध्यमवर्गीय शेतकरी यांच्यासाठी बजेटमध्ये जास्त काही तरतुदी आणता आणि कॉर्पोरेटला थोडीशी निराशा होते, त्यावेळी मात्र बाजार नेहमीच आपण घसरलेला पाहिलाय. जर तुम्ही गेल्या 25-26 वर्षांचे आकडे बघितलेत तर साधारण किमान 12-13 वेळेला बाजार हा बजेट नंतर खूप चांगल्या पद्धतीने घसरलेला आपण बघितलाय, किंवा त्याच्यात खूप पडझड झालेली आपण पाहिली आहे. ह्या वर्षी देखील आपण त्याच म्हणजे प्रक्रियेतनं जातोय. ती पडझड चालू आहे. अजून बेसिकली कसं आहे की हे जे बजेट होतं, ह्याचा मुख्य जो गाभा होता तो कन्झम्पशन बेस्ड बजेट होतं. वेअरॅज कॅपेक्स बजेट किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर बजेट हे या वेळेला नव्हतं. आणि त्यामुळे देखील बरेचसे FIIs म्हणा किंवा गुंतवणूकदार हे थोडेसे निराश झाले. म्हणजे काही काही सेक्टर आपण प्रामुख्याने जर म्हटलं तर गेले कित्येक वर्ष हे सरकार डिफेन्स म्हणा, रेल्वे म्हणा, या अशा विविध सेक्टर्समध्ये जी भरीव गुंतवणूक करत होते, या वर्षीच्या बजेटमध्ये तशी फारशी काही गुंतवणूक या सेक्टरना केली गेलेली दिसली नाही. उलट 12 लाखाचं लिमिट इन्कम टॅक्सचं वाढवल्यामुळे, करपात्र मर्यादा वाढवल्यामुळे आता मध्यमवर्गीयांच्या हातात पैसा खेळता राहील आणि तो ऑटोमॅटिकली कन्झम्पशन मध्ये कन्वर्ट होईल. ह्या अपेक्षेने सरकारने यावेळेला हे बजेट मांडलं की शेवटी ग्रोथ होण्यासाठी कन्झम्पशन पण गरजेचं आहे. सो कन्झम्पशन स्टोरी आपली, जी आपण नेहमी वारंवार म्हणत असतो, तिला आणखी चालना देण्यासाठी, बूस्ट देण्यासाठी यावेळेला सरकारने तरतूद केली. पण त्यामुळे काय झालं, त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्र थोडंसं नाराज झालं. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं की जे तिमाही निकाल येत आहेत, म्हणजे गेल्या आपण तिमाहीचे निकाल जर बघितले, सप्टेंबर अखेरचे आणि डिसेंबर अखेरचे 2 तिमाहीचे जर आपण निकाल बघितले, तर ते उत्साहवर्धक नव्हते. म्हणजे ज्या पद्धतीने गेल्या 2 क्वार्टरमध्ये रिझल्ट कंपन्यांनी घोषित केलेत, ते तितकेसे उत्साहवर्धक नाहीयेत. आणि कसं झालंय की आपण इंडिया ग्रोथ स्टोरी आणि इंडियाच्या इतर बऱ्याचशा गोष्टी आपण ऍझ्युम करून म्हणा किंवा त्याच्यावरती वारंवार चर्चा करून आपण जे आता बाजारामध्ये शेअर्सना मूल्यांकन दिलं गेलं होतं, ते फारच वाढीव होतं असं म्हणावं लागेल. आणि आता हळूहळू त्यांची मूल्यांकनं कमी होत आहेत. आता हळूहळू कुठेतरी ते त्यांच्या, आपण असं म्हणूया की जे त्यांचं जे ऍक्च्युअल मूल्यांकन आहे म्हणा, किंवा जे बाजाराच्या दृष्टीने जे मूल्यांकन हवं, त्याच्या जवळपास आता हे समभाग जायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे थोडंसं आपण म्हणूया की ओव्हर प्राइस्ड पण काही समभाग होते किंवा काही सेक्टर्स मधले स्टॉक होते, आता ते हळूहळू त्यांच्या मूळ पदावरती येत आहेत. त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर गेले काही महिने किंवा काही आठवडे पण आपण आता बघतोय की बाजार, आता गेला आठवडा तर पूर्ण, मला वाटतं आजचा 6वा दिवस असेल की बाजार सतत खाली गेलेला आपण बघितला. म्हणजे जरी सकाळी तो वरती उघडला, मधल्या काळात तो वरती गेला, तरी एंडिंगला मात्र तो कोसळतानाच आपण बघतोय, त्याच्यात पडझड वाढताना आपण बघतोय. ह्याच्यामध्ये अजून एक मला असं वाटतं की कारण असं आहे की बेसिकली RBIनी पण आता आपण बघितलं मागच्या वेळेला रेट कट अनाऊन्स केला होता 25 पैशाचा.
तर बेसिकली ग्रोथ जी व्हायला पाहिजे म्हणजे क्रेडिट ग्रोथ जी व्हायला पाहिजे ती तुलनेने मला वाटतं गेल्या तिमाहीमध्ये झालेली नाहीये. म्हणजे आरबीआयची पण जी अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी मला वाटतं आरबीआयनी पण पावलं उचलणं गरजेचं आहे, की कसं होतंय की आज एखाद्याला नवीन उद्योगधंदा टाकायचा आहे म्हणजे कन्झम्पशन वाढणार तर डिमांड वाढणार, डिमांड वाढणार तर त्याच्यासाठी पूरक उद्योगधंदे निघाले पाहिजेत, कारखाने निघाले पाहिजेत, कॅपेक्स वाढलं पाहिजे. ह्याला भांडवल कुठून आणणार? म्हणजे शेवटी बँकांनी भांडवल पुरवलं तर ही सगळी पुढे गाडी सरकणार आहे. त्याच्यामुळे बँकांमध्ये लिक्विडिटी मला वाटतं वाढवणं गरजेचं आहे. आणि क्रेडिट ग्रोथ आपली थोडीशी मंदावलेली आहे हे देखील एफआयआयज ना माहिती आहे. म्हणून कदाचित ते आता त्यांनी भारतीय बाजाराकडे पाठ फिरवलेली आहे. म्हणजे ही प्रामुख्याने कारणं आहेत की गेले काही दिवसात आपण बघतोय की ही पडझड का थांबत नाहीये. म्हणजे चांगलं बजेट आलं असं आपण म्हटलं किंवा ज्या ज्या काही गोष्टी घडतायत, सरकार जी काही उपाययोजना करते त्याच्यानंतर देखील बाजाराची पडझड थांबत नाहीये किंवा काही काळासाठी ती थांबते आणि ती पुन्हा सुरू होते. मला वाटतं येणारा पुढचा काही काळ अजून आपल्याला ह्याच पडझडीतनं जावं लागेल. कारण जोपर्यंत एफ-आय-एस बघा, आपण असं म्हणून योग्य ठरणार नाही की एफ-आय-एस परत भारतामध्ये कधी गुंतवणूक करायला येणारच नाहीत का? तर याचं उत्तर नाही असं आहे. ते निश्चित भारताकडे परत येतील. थोडासा कालावधी जायला पाहिजे. आपण भारतीय शेअर बाजाराची हिस्ट्री जर किंवा आपण इतिहास जर बघितला तर इतके वर्ष आज एफ-आय-एस आपल्याकडे येऊन पैसा गुंतवतायत. आणि ही फेज आहे. म्हणजे आपण कोरोना काळात पण पाहिलं होतं. त्याच्या अगोदर पण आपण 2008 ची मंदी अनुभवली आहे. 16च्या डिमॉनिटायझेशन नंतर आपण मंदी अनुभवली होती. तेव्हाही एफ-आय-एसनी बऱ्यापैकी भांडवल काढून घेतलं होतं. सो ही फेज आहे. अर्थात नक्की यावेळची तीव्रता अधिक आहे आधीच्या पेक्षा. पण मला असं वाटतंय की येणाऱ्या पुढच्या काही महिन्यांमध्ये म्हणूया किंवा 1-2 क्वार्टर्समध्ये म्हणा, एफ-आय-एस निश्चित भारतीय बाजाराकडे पुन्हा आकर्षित होतील. मला वाटतं त्यासाठी आरबीआय आणि सरकारला मिळून काही पावलं उचलावी लागतील, काही धोरणं आखावी लागतील, जेणेकरून त्यांना पुन्हा भारतीय बाजार आकर्षक वाटायला लागेल. कदाचित असं असेल की ओव्हर व्हॅल्युएशनमुळे त्यांना भारतीय बाजार आकर्षित वाटत नसेल. ही पडझड झाल्यानंतर समभागांचे भाव कमी झाल्यानंतर पुन्हा कदाचित त्या अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशन्सला अवेलेबल झाल्यानंतर एफ-आय-आयज भारताकडे नक्की परततील अशी मला आशा आहे. किंवा खात्री आहे म्हटलं तरी एकीकडे चालेल. त्याच्यामुळे गुंतवणूकदारांनी मी असं म्हणजे आवाहन करीन, की अशा पडझडीचा त्यांनी लॉंग टर्म च्या दृष्टीने फायदा घ्यायला हरकत नाही. टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा. कधीही एका दिवशी सगळी गुंतवणूक करू नका. टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा. येणाऱ्या पुढच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला आणखीन चांगले चांगले समभाग चांगल्या चांगल्या आकर्षक किमतीला उपलब्ध झालेले आपल्याला दिसतील. आणि त्याच्यामुळे तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट तुमची टप्प्याटप्प्याने करत राहा. मला माहिती आहे की अजून येणाऱ्या पुढच्या काही वर्षामध्ये किंवा काही काळामध्ये आपल्याला निश्चित भारतीय बाजार पुन्हा नव्या उंचीकडे झेपावताना दिसेल. फक्त तो दिवस कुठला हे आपण त्याचं भाकीत वर्तवू शकत नाही, आपण सांगू शकत नाही. पण आपण तुम्हाला माहिती आहे नेहमी असं म्हणतो की आज खाली गेलेला बाजार उद्या पुन्हा वर येणार असतो. इतिहासाने हे सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे ही काही काळाची पडझड जर आपण सोडली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भारतीय बाजार पुन्हा एकदा नव्या उंचीकडे वळताना दिसेल. पण त्यासाठी काही वेळ द्यावा लागेल, त्यासाठी काही वेळ जावा लागेल. आणि अर्थातच गुंतवणूकदारांनी मात्र अजिबात घाबरू नये. त्यांनी त्यांची गुंतवणूक टप्प्याटप्प्याने करत राहावी. त्यांना निश्चित लॉंग टर्म मध्ये भारतीय बाजार चांगला परतावा देईल अशी मला खात्री आहे.